नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठामध्ये प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट अविनाश इरपतगिरे. ते आपल्या दर्शकांना एकूण संविधानाचा जो विषय निवडणुका आल्या की चर्चेला जातो त्या विषयावरती आपल्याला बोलणार आहेत. नमस्कार, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. अविनाशजी, आम्हाला हे सांगा की निवडणुका लागल्या की संविधानाचा विषय कायम चर्चेला येतो. खास करून मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा विषय चर्चेला गेला. काँग्रेसच्या मंडळींनी त्याचं नरेटिव्ह सेट केलेलं होतं की ही भाजपची मंडळी संविधान बदलायला निघालेली आहेत. तर याची कारणं काय आहेत की नेमकं निवडणुकीमध्ये हा विषय का चर्चेला जातो? सर्वप्रथम मी इंद्रधनुष्य यूट्यूब चॅनलला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की एवढा राष्ट्रीय पातळीवरचा ज्वलंत इशू तुम्ही आज घेतला आणि त्याबद्दल बोलण्याची मला संधी दिली. सर्वप्रथम आपण स्वातंत्र्य काळात जाणं आवश्यक आहे. ह्या गोष्टीचं मूळ त्या स्वातंत्र्याच्या काळातलं आहे. 1947ला आपलं स्वातंत्र्य झाला देश. त्यावेळेस देशाची फाळणी झालेली होती, समाजामध्ये असमानता होती आणि अशा परिस्थितीमध्ये घटना समिती आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची सगळी ही समाजरचना लक्षात घेऊन, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, विविधतेमध्ये एकता कशी राहील आणि हा देश लोकशाही मार्गाने पुढे कसा घेऊन गेला जाईल ह्या आधारावर त्यांनी सर्व देशाच्या घटना तपासून त्यांनी घटना लिहायला सुरुवात केली. आणि घटनेमध्ये त्यांनी उद्देशिका ठेवली की सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक असे त्यांनी उद्देशिका ठेवल्या. आणि त्यांनी काय केलं तर ही जबाबदारी ह्या उद्देशिकेप्रमाणे प्रचलित असलेली समाजरचना आणि भविष्यात घडवली जाणारी समाजरचना उद्देशिकेच्या सुसंगत याची जबाबदारी न्यायपालिका, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळावर ठेवली. आता आपण हे प्रवास केल्यानंतर 2024पर्यंत ही जबाबदारी कुणी किती पार पाडली की घटनेला अभिप्रेत असलेला समाज उद्देशिकेप्रमाणे निर्माण करण्याची ह्या 3 मंडळांनी कोणत्या प्रमाणात जबाबदारी पाडली हे संशोधनाचा विषय आहे. बरोबर. परंतु 1950 त्याला 2 खंड पाडावे लागतील आणि 1976च्या नंतरचा काळ. बरोबर. आणीबाणीनंतरचा काळ. तर 1976ला सर्वप्रथम ही जी घटना आहे याला आधार आहे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. बरोबर. हे काय कायदेशीर तत्व नाहीत नुसते, तर हे देशाला प्रेरणा देणारे आदर्श आहेत. तर याच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानता आणण्याचा प्रयत्न केला आणि मग ते मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य हे त्या घटनेमध्ये अंतर्भूत केले. तर 1976 साली जे सेपरेशन ऑफ पॉवर्स जे घटनेचं आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे त्यालाच तडा देण्यासाठी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ते काँग्रेसच्या रिजिममध्ये घडलेलं होतं. बरोबर. आणि मग न्यायपालिकेपुढे हा प्रश्न निर्माण झाला की अशी घटना दुरुस्ती करता येऊ शकेल का. आणि आत्तापर्यंतच्या हिंदुस्थानाच्या इतिहासात 13 जजेसच्या बेंचनी याच्यावर केशवनंद भारतीची केस आहे, त्यांनी सखोल निर्णय दिला की तुम्हाला घटना बदलता येऊ शकते, ॲमेंड करता येऊ शकते, परंतु घटनेचं बेसिक स्ट्रक्चर, मूळ ढाचा बदलता येणार नाही. आणि ते जजमेंटच्या नंतर आज त्यागत कन्सिस्टंट व्ह्यू आहे न्यायपालिकेचा की कायदे मंडळाला घटनेमध्ये दुरुस्ती करता येईल पण घटनेचा ढाचा, बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. आता काँग्रेस पार्टी यामध्ये 76ला ही घटना घडल्यानंतर ते ज्या वेळेस आता हे पॉवरलेस होत चालले
तुम्ही जे म्हणाला ना 42वी घटना दुरुस्ती केली, म्हणजे नेमकं काय केलं होतं त्यावेळेला? हां, त्यावेळेस त्यांनी काय केलं की केंद्र सरकारला कडे पॉवर्स जास्त घेतले आणि न्याय व्यवस्थेच्या स्वतः ह्याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. अच्छा. न्यायव्यवस्था जी सेपरेशन ऑफ पॉवर खाली एक वेगळी संस्था होती, पण त्याच्यावर केंद्र सरकारचा अंकुश राहावा असा त्यांचा तो प्रयत्न होता. आणि तो प्रयत्न कायदेशीर चिकित्सा होऊन त्यांनी सांगितलं की दिस अमाउंट्स टू बेसिक स्ट्रक्चर अँड दी पार्लमेंट कांट चेंज दी बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हेतू काय होता तसं करण्याचा? त्याचा हेतू एकच होता की सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांच्या ताब्यामध्ये ही सगळी व्यवस्था असावी. आणि हा विचार हा लोकशाहीसाठी अतिशय घातक होता. बरोबर. आणि तो सर्वोच्च न्यायालयाने 1976ला तो हाणून पाडला. अच्छा. या तसं एक प्रयोग जो झाला त्याच्यानंतर घटनेत बदल करण्याचे काही प्रयोग झालेत का? घटनेमध्ये 102 वेळेस सुधारणा झालेल्या आहेत. बरोबर आहे. आणि आत्ता तर मागच्या वर्षी 2 वर्षाखाली सर्वोच्च न्यायालयाचे आता निवृत्त न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी कॉन्स्टिट्यूशनल ट्रान्सफॉर्मिझम अशी एक नवीन कन्सेप्ट आहे की समाज जसा बदलत जाईल त्यानुसार तुम्हाला घटनेमध्ये सुद्धा काही अंशी बदल करावा लागेल आणि त्या दुरुस्त्या कराव्या लागतील. समाजाचं हित लक्षात घेऊन, त्याचे अधिकार लक्षात घेऊन, त्याचे कर्तव्य लक्षात घेऊन त्यांनी कॉन्स्टिट्यूशनल ट्रान्सफॉर्मिझम ती थेअरी अडॉप्ट केलेली. त्याच्यामुळे घटनेमध्ये बदल करायला लागलेत. हा जो इलेक्शनमध्ये नॅरेटिव्ह सेट होतो तो समाजाची दिशाभूल करणार आहे. कुठलंही सरकार असो हे घटनेच्या मूलभूत ढाच्यामध्ये बदल करू शकत नाही. आणि ह्या कन्सिस्टंट व्ह्यू आहे. त्याच्यामुळे कुणीतरी म्हणणं की घटनेमध्ये बदल होऊ लागला आहे, घटनेत ते करायला लागलेत, हे सांगितलं जात नाही की घटनेमध्ये नेमकं काय बदल व्हायला लागलं हे लोकांना सांगितलं जात नाही. हो, घटनेमध्ये दुरुस्ती करतायत. हो, काय करतायत, कोणतं आर्टिकल अमेंड करतायत. आणि हे घटनेमध्ये अमेंडमेंट जरी करायची असली तर त्याला एक पारदर्शक प्रक्रिया आहे. अच्छा. काही आर्टिकल्समध्ये थोडं बहुत शब्द ॲडिशन किंवा डिलिशन करायचं असेल अपार्ट फ्रॉम बेसिक स्ट्रक्चर तर त्याला 2/3 पार्लमेंटमध्ये बहुमत लागतं. बरोबर. काही ठिकाणी 50% राज्यांची संमती लागते. एवढं सोपं नाही आहे ते की एखाद्या सोसायटीचा बायलॉज बदलल्यासारखं घटना बदलली ते. त्याच्यामुळं हे जे नॅरेटिव्ह आहे हे राजकीय दृष्टी समोर ठेवून समाजाला, या देशातल्या नागरिकाला गुमराह करण्याच्या उद्देशाने आणि हे गुमराह करून आपल्याला सत्तेत जाता येईल का अशी धडपड चालू आहे. आता माझा त्यांना एक प्रश्न आहे. आता तुम्ही ज्यांनी हा नॅरेटिव्ह सेट केला, या देशाची शोकांतिका अशी आहे की मॅक्झिमम काळ ते सत्तेवर राहिले. बरोबर. परंतु त्यांनी या देशातल्या नागरिकाला जाणीवपूर्वक त्याचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य कळू दिले नाहीत. आणि त्याच्या अज्ञानाच्या आधारावर हे राज्य करत राहिले. आता 2014 ज्यावेळेस सत्तांतर झालं आणि या देशामध्ये ज्यावेळेस समानतेचा विषय चालू झाला, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे मूलभूत जीवन जगण्याचे अधिकार काय, स्वच्छता अभियान म्हणजे काय, खरं आहे, जीवन जगण्याचे अधिकार आहे ते. घरकुल योजना म्हणजे काय, जीवन जगण्याचे अधिकार आहेत. टॉयलेट बांधण्यासाठीच्या जी योजना मोदीजींनी आखल्या ते काय आहेत, जीवन जगण्याचे अधिकार आहेत. एखाद्या महिलेला गॅस पुरवठा करणे हे काय, तिला जीवन जगण्याचे अधिकार देणे. ज्यावेळेस हे शासन लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारावर जागरूक करायला लागले आणि त्यांना त्यांचे अधिकार प्रदान करायला, त्या द्वेषापोटी यांनी आता एकच नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे की या घटनेमध्ये बदल होतो आणि नागरिकाला ते गुमराह करतात. आता बघा, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, काही अंशी त्याला त्यात यश आलं. आता विधानसभा निवडणुकीमध्ये संविधानाचा विषय कुठं येतो? विधानसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलतायत, हे पुन्हा एकदा ते आणतायत. आता कसं आहे, मी एक कायद्याचा अभ्यासक आहे, पण ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
हातात घटना घेऊन म्हणतायत की ही घटना बदलली जाणार आहे. मला त्यांनी मूलभूत अधिकाराचे आर्टिकल त्यांनी जाहीररित्या सांगावे. घटनेतले फक्त आर्टिकल 12 आर्टिकल 32 याचं विवरण त्यांनी सांगावं की कोणते अधिकार आणि कोणतं आर्टिकल आहे. तुम्ही घटनेची उद्देशिका बघत नाही, घटनेतले मूलभूत अधिकार बघत नाही, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्यांना मार्गदर्शक तत्व काय आहेत राज्यांचे ते बघत नाही. आणि तुम्ही एक कॉपी घेऊन घटना बदलणार आहेत, हे समाजाने याची दखल घेतली पाहिजे अशी माझी विनंती समाजाला. कारण हे इतकं सोपं नाही आहे. भारतीय राज्यघटना याचा स्तर आता मी मानतो आणि समाजही मानतो की भगवद्गीता, बायबल आणि कुराण अगदी याच्यावरती आहे. आणि हे लोकशाहीचं आपली भगवद्गीता आहे अगदी. आणि याचं पावित्र्य जर टिकवायचं असेल आणि एखादा राज्यकर्ता जर समाजाला गुमराह करत असेल तर ती घटना कुण्या सरकारने तयार केलेली नाही आहे. वी दी पीपल ऑफ इंडिया, यस, ही घटना आमची आहे, आम्ही स्वीकारलेली आणि आम्ही तयार केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या मदतीने. तर त्यांनी त्यांच्या घटनेची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना धडा शिकवला पाहिजे की, आणि त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही घटनेतलं कोणता भाग बदलणार आहे ह्याची आम्हाला कल्पना द्या. आणि तुम्हाला सत्तेत जाण्याचा हे मार्ग असू शकत नाही, कारण घटनेला जर तुम्ही थोडंसं जरी हे केलं तर ह्या देशातली एकता, धर्मनिरपेक्षता याच्यावर काळे ढग येण्याची शक्यता आहे. आणि जर खरे तुम्ही या देशाचे हितचिंतक असाल तर तुम्ही घटनेबाबतीमध्ये असली नरेटिव्ह सेट करणं हे माझ्या मताप्रमाणे देशाच्या विरुद्ध आहे. अच्छा, हे आता तुम्ही हा फार बेसिक सगळा मुद्दा सांगितला आहे. माझ्या मनात एक प्रश्न आला की हे जे करणं आहे असं, ते आता बघा ह्याच्यावरती उत्तरं काय दिली जातात. मोदी आणि अमित शहा असं म्हणतात की पुढच्या 5 पिढ्या आल्या तरी घटना बदलू शकत नाहीत, कोणीच घटना बदलू शकत नाही. हा देश जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे संविधान बदलता येणार नाही. ही वस्तुस्थिती असताना तुम्ही जो शब्द प्रयोग केला, गुमराह करणं, हे जे चालू आहे समाजात, तर या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही सामान्य लोकांना काय सांगू शकाल? सामान्य लोकांनी या बाबतीमध्ये एक विचार केला पाहिजे. ह्याच्यात सुद्धा मुळं रुजलेली आहेत. म्हणजे काँग्रेसनी बघा किती म्हणजे कॅल्क्युलेटेड विषय हा, की सत्तेमध्ये असताना घटना कधी लोकांना कळूच दिली नाही. अच्छा, घटना कधी लोकांना समजवलीच नाही, सत्ता भोगत राहिली. आता विरोधी पक्षात गेल्यानंतर लोकांना माहीत नसलेली घटना हे त्यांना गुमराह करून पुन्हा सत्तेत येऊ पाहतात. तर आता म्हणजे मला मागच्या 2 महिन्याखाली राज्य सरकारच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घटना वाटप करण्याची मोहीम चालली असं बघितलेलं आहे. बरोबर. आणि हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे कसं असतं, वाईटातनं कधी कधी चांगलं घडतं. तसं काँग्रेसनी नरेटिव्ह सेट केला म्हणून या गव्हर्नमेंटला असं वाटलं की आपण लोकांना घटना दिली पाहिजे, त्या लोकांना घटनेबद्दल त्यांच्या अधिकार संविधान घर आणि त्यांना अवगत केलं पाहिजे. हे आत्ता पहिलं पाऊल आहे की घटना त्यांच्या हातात देऊन तुम्ही वाचा, ह्याच्यातले मूलभूत अधिकार, कर्तव्य वाचा. आणि हे जे फेक नेरेटिव्ह सेट करतायत ह्याचं उत्तर याच्यात दडलेलं आहे. आणि म्हणून लोकांना माझी अशी विनंती आहे की काही नाही, घटनेचं पुस्तक मिळतं, बाजारात उपलब्ध आहे. आपण अनेक कादंबऱ्या, पुस्तकं वाचतो. घटना वाचल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल त्या घटनाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व काय, त्या घटनेचं महत्त्व काय, आणि आपलं राष्ट्र या घटनेच्या माध्यमातून देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किती बलशाली आहे,
किती एक आहे आणि किती धर्मनिरपेक्ष आहे हे लोकांना निश्चित समजेल. धन्यवाद अविनाशजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.